नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय प्रॉन्स करी। त्यासाठी आपण घेतले आहेत अर्धा किलो प्रॉन्स। सर्वात आधी आपण प्रॉन्सला नीट स्वच्छ करून घेऊ। प्रॉन्स एकदा स्वच्छ झाले की त्यांना धुवून एका दुसऱ्या बाउल मध्ये घ्या। आपण आता ह्याचं मॅरिनेशन करूया। मॅरिनेशन साठी तुम्हाला लागणारे थोडीशी हळद, थोडंसं मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि थोडासा लिंबू। आता आपण ह्याला नीट मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू। प्रॉन्स मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। त्याच्यासाठी आपण घेतलाय एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो। आपण कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल टाकलं, अर्धा चमचा जिरे आणि कापलेला कांदा। कांदा आपण थोडा परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकू एक मिरची। कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण टाकू 4 पाकळ्या लसूण। हे सगळं आपण परत नीट परतून घेऊ आणि मग टाकू त्याच्यामध्ये टोमॅटो। टोमॅटो मऊ झाल्यावर सगळ्यात शेवटी आपण टाकू कोथिंबीर। कोथिंबीर शेवटी टाकायची बरं का, कारण का आधी टाकली तर ती कडवट होते। हे सगळं परतून झाल्यावर आपण गॅस बंद केला आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। हे थंड झाल्यावर आपण याला वाटून घेणार आहोत। आपले प्रॉन्स छान मॅरिनेट झालेले, तर आपण त्यांना आता शॅलो फ्राय करणार आहोत। याच्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतो। त्याच्यामध्ये हे प्रॉन्स आपण शॅलो फ्राय करतो। प्रॉन्सला त्यांची स्वतःची चव नसते, त्याच्यामुळे मॅरिनेट केलेले प्रॉन्स जर शॅलो फ्राय केले तर चव वाढते। प्रॉन्सला आपण 2 ते 3 मिनिटं दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेतलेले। आता आपण हे प्रॉन्स बाजूला काढून घेऊ आणि करीची तयारी करू। आपलं मिश्रण आता थंड झालेलं आहे, तर त्याला आपण वाटून घेऊया। पाणी न टाकता आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। आपण आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे वाटण परतून घेऊया। वाटणाला तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकू। त्याच्यासाठी आपण घेतली अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा जिरेपूड, आणि 2 चमचे सवाईचा महाराष्ट्रीयन काळा वाटण मसाला। थोडंसं पाणी टाकून आपण हा सगळा मसाला नीट परतून घेऊ। मसाला परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकले फ्राय केलेले प्रॉन्स। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे सगळं नीट परतून घेऊया। झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घेऊ। आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू। ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत होती म्हणून अर्धा कप पाणी आपण अजून ऍड केलं। शेवटी आपण चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करूया। एक उकळी आल्यावर आपली प्रॉन्स करी रेडी। वरतून छान कोथिंबीर टाकून आपण ही प्रॉन्स करी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.